ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं दहशतवादाला गेली अनेक वर्ष कसा त्याचा सामना केला आहे आणि ऑपरेशन सिंदूर का करावं लागलं, सीमेपलीकडून वारंवार दहशतवादाला मिळणारं खतपाणी, त्याला मिळणारं प्रोत्साहन याचा नेहमीच भारताला फटका बसला आणि ही सगळी भूमिका मांडण्यासाठी एक प्रतिनिधींचं शिष्टमंडळ भारताने अनेक देशांमध्ये पाठवलं होतं. महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्रातल्या एका मराठी आणि तरुण खासदाराला मिळाली होती. हे शिष्टमंडळ भारतात परत आलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. डॉक्टर साहेब, स्वागत आहे. नमस्कार. टू द पॉईंटमध्ये. आताच तुम्ही परत आलात, म्हणजे खरं तर अजूनही जेटलॅग असेल असं मी गृहीत धरतो, पण साधारणपणे किती 10 दिवसांचा की किती 2 आठवड्यांचा दौरा होता? 2 आठवड्यांचा. 14 दिवस. कसा होता अनुभव? कारण हे पहिल्यांदाच काहीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करत होता. काय होता अनुभव? अनुभव म्हणजे पहिल्यांदाच असं डेलिगेशन लीड करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण खासदारावरती ही जबाबदारी दिली, एक डेलिगेशन लीड करण्याची. आणि त्या डेलिगेशनमध्ये सगळे सिनियर लोक होते आणि संपूर्ण जे डेलिगेशन्स होते 7, त्याच्यात सगळ्यात तरुण तर डॉक्टर श्रीकांत शिंदे. आणि सगळ्यात तरुण माणसाकडे नेतृत्व होतं. हां, आणि त्याच्यामध्ये सगळे सिनियर ज्यांचं कारकीर्द 34 वर्ष पार्लमेंटमध्ये, SS अहलुवालिया जी सारखे आणि फॉर्मर मिनिस्टर राहिलेले, AT बशीर मोहम्मद जे मुस्लिम लीग येतात, त्यांचा अनुभव 50 वर्षाचा पॉलिटिक्समध्ये, ते पण फॉर्मर मिनिस्टर. अतुल गर्ग सारखे लोक होते, ते पण मिनिस्टर. मनन मिश्रा, बासुरी स्वराजजी, या सुषमा स्वराज यांच्या कन्या. सस्मित पात्रा जे BJDचे ऑपोजिशनचे फ्लोअर लीडर आहेत तिथे राज्यसभेमध्ये. तर अशा सगळ्या लोकांचं नेतृत्व करण्याची एक संधी तिथे मिळाली. आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं आणि खूप मोठं एक्सपोजर ॲक्च्युली ह्या निमित्ताने मला मिळालं. वेगवेगळ्या देशांमध्ये जाता आलं, त्या देशांना समजता आलं, तिकडची इकॉनॉमी कशी चालते, काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टी. कुठे कुठे तुम्ही UAEला गेला होतात, काँगोला होतात, अजून इतर कुठल्या देशांत तुम्ही? आमच्याकडे 4 देशांची जबाबदारी दिली होती. UAE, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, सियरा लिओन आणि लायबेरिया. हे 3 देश वेस्ट आफ्रिकामधले आहेत आणि एक UAE मिडल ईस्ट. पण हे जे देश आहेत त्यातले 2 देश आहेत OIC नेशन्स, म्हणजे ऑर्गनायझेशन्स फॉर इस्लामिक कोऑपरेशन, जे धर्माच्या आधारावरती जो ग्रुप बनलेला आहे देशांचा. आणि पाकिस्तान पण त्याचा भाग आहे. आणि पाकिस्तान पण त्याचा भाग आहे OIC नेशन्सचा. तर म्हणून हे 2 नेशन्स खूप महत्त्वाचे. त्यातला अजून एक नेशन म्हणजे सियरा लिओनच नॉन परमनंट मेंबर UN काउन्सिलमध्ये पण आहे, युनायटेड नेशन्सच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये. त्याचबरोबर DR काँगो आणि लायबेरिया हे जे आहेत हे देखील नॉन परमनंट मेंबर्स युनायटेड नेशन्सच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये आता पुढच्या वर्षासाठी होतील. तर हे महत्त्व होतं. लोकांना असं वाटत होतं की आता हे वेस्ट आफ्रिकामधले 3 देश कुठले देश आहेत हे. आम्ही पण जेव्हा आम्हाला जबाबदारी दिली तेव्हा आम्ही पण अगोदर ते शोधले देश की ॲक्च्युअल कुठे जायचं आहे करून. पण नंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर कळलं की काही देश जे आहेत UN सेक्युरिटी काउन्सिलच्या निमित्ताने खूप महत्त्वाचे आहेत. काही डेलिगेशन्सला ब्रिक्स नेशनमध्ये पाठवलं. तर अशी ही एक वेगळी जबाबदारी आमच्यावरती होती. पण मग साधारणपणे तुम्ही तर म्हटलात की आम्ही नकाशावर पहिले देश शोधले की हे नक्की कुठले देश आहेत. पण मग इथे जाताना फोकस तुम्हाला ठरवून दिला होता की तुम्हाला जाऊन इथे हे बोलायचं आहे, की श्रीकांत शिंदे स्वतः ठरवतं की इथे जाऊन मला ही भूमिका मांडायची आहे? आम्हाला बघा, जाण्याच्या 1 दिवस अगोदर ब्रीफिंग केली होती MEAच्या माध्यमाने, एक्सटर्नल अफेअर्सच्या मिनिस्ट्रीनी. तिथे फॉरेन सेक्रेटरी होते, तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती, त्याचबरोबर गेले अनेक वर्ष कशाप्रकारे वेगवेगळे टेररिस्ट हमले आपल्या देशांवरती होत आलेले आहेत, कशाप्रकारे त्याच्यामध्ये पाकिस्तान इन्वॉल्ड आहे, कशाप्रकारे वेळोवेळी जेव्हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टिगेशन्स झाले त्याचे संबंध, सगळे लिंक्स सगळ्या टेररिस्ट गतिविधींचे हे पाकिस्तानमध्ये जाऊन कसे सापडतात, कशा प्रकारे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स पाकिस्तानमध्ये फ्लरिश करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एक ब्रीफ झालं होतं. पण आम्हाला वाटलं होतं की आम्हाला असं दिलं जाईल की कॉमा, फुल स्टॉप ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या या फ्रेममध्ये राहूनच बोलायच्या. पण त्यांनी सांगितलं की हे फक्त एक जनरल पर्स्पेक्टिव्ह आहे, एक डिरेक्टिव्ह आहे तुमच्यासाठी. तुम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला तुमच्यावरती सगळ्यांवरती विश्वास आहे की तिकडे जाऊन भारताची माझं चांगल्या प्रकारे आपण मांडाल. तर आम्ही देखील अभ्यास केला या सगळ्या देशांबद्दल आणि जाणून घेतलं की का आम्हाला नक्की ह्याच देशामध्ये पाठवलेलं आहे. अच्छा,
मग का तुम्ही म्हणजे आता काँगोसारखा देश आहे जिथे ऑलरेडी त्या देशामध्ये यादवी मजलेली, तिकडे सिव्हिल वॉर चालू आहे त्या देशांमध्ये, अशा देशांमध्ये जाऊन भूमिका काढणं किंवा तिथले काही तुम्ही जसं म्हणतात की काही इस्लामिक राष्ट्र आहेत की जे थोडेसे त्यांचा थेट नसला तरी तुम्ही उल्लेख केला त्या जागतिक संघटनेच्या इस्लामिक ह्याच्यावरती मेंबर. आमच्या जेव्हा आम्ही ब्रीफिंगला गेलो होतो, आमच्या डेलिगेशनमधल्या एका खासदाराने विचारलं की नक्की आपण काय साध्य करतोय तिथे जाऊन, की तिथे तर स्वतःचाच प्रॉब्लेम आहे. खासदारांना ते शिकांची हा प्रश्न खरं तर अनेकांना पडला देशामध्ये की बाबा आपण या छोट्या छोट्या देशांमध्ये पाठवून करतोय नक्की साध्य काय करतोय. स्वतःचाच प्रॉब्लेम आहे, सिव्हिल वॉर चालू आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये. खूप पूर्वीपासूनचा त्यांचा तो इतिहास आणि आजही सुरूच आहे. आम्ही गेलो होतो तरी तो सिव्हिल वॉर ईस्टर्न पार्टमध्ये त्यांचा सुरू आहे. सियरा लिओन जस्ट आता सिव्हिल वॉरमधून बाहेर पडलं, म्हणजे 91 ते 2001 पर्यंत तिथेही सिव्हिल वॉर सुरू होता. या सगळ्या देशांमध्ये रेअर मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे हा गेले अनेक वर्ष सिव्हिल वॉर इथे सुरू आहे. आणि मग तो खासदारांनी प्रश्न विचारला की आता त्यांचे प्रॉब्लेम, स्वतःचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, ते आपले प्रॉब्लेम्स ऐकण्यासाठी किती इंटरेस्टेड असतील. इथे आम्हाला आमचंच तर तुम्ही तुमचं काय घेऊन आलात. पण जेव्हा आम्ही याच्याबद्दल रिसर्च केला तर मी तुम्हाला सांगितलं की 2 OIC नेशन्स आहेत याच्यामध्ये, आणि 2 जे आहेत हे नॉन परमनंट मेंबर UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये होतील. जेव्हा UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टेररिझमविषयी चर्चा होणार किंवा तिथे कुठली चर्चा होईल तेव्हा हे सगळे छोटे छोटे देश जे आहेत हे बरोबर असले पाहिजे. आणि सियरा लिओन हा असा देश आहे की त्याचा आफ्रिकन युनियनमध्ये पण खूप मोठा होल्ड आहे, युरोपियन युनियनमध्ये पण ऐकलं जातं आणि UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पण ऐकलं जातं. अच्छा. तर सगळे देश प्रॉपर अभ्यास करून जे आहेत हे MEAने आम्हाला दिले होते, जेणेकरून एक एक देश हा भारताच्या बाजूने उभा राहील. छोटे जरी देश असले तरी आफ्रिकन कॉन्टिनेंट हा खूप मोठा आहे. होय. जर आपण पाहिलं की आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये खूप सारे देश आहेत, DR काँगो त्यातला भौगोलिकरित्या सगळ्यात दुसरा मोठा साऊथ आफ्रिकेनंतरचा देश आहे. आणि त्याचबरोबर बाकी जे डेलिगेशन गेले ते देखील आफ्रिकेमध्ये गेलेत, काही 4 नेशन्स त्यांनी कव्हर केले. म्हणजे एकंदरीत एका आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले 7 देश आपल्या डेलिगेशन्सनी, वेगवेगळ्या डेलिगेशन्सनी कव्हर केले. तर आफ्रिका पण जसं US महत्त्वाचा आहे, UK आहे, बाकी देश मोठे मोठे देश, जपान महत्त्वाचा आहे, देश महत्त्वाचे, तसे हे छोटे छोटे देश देखील महत्त्वाचे आहेत. जेव्हा टेररिझमवरती चर्चा होईल तेव्हा पाकिस्तानला आयसोलेट करण्यासाठी हे सगळे देश महत्त्वाचे. त्याचा अभ्यास जो आहे हा आजपासून आपण सुरू केला. आणि या सगळ्या देशांमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा खरंच त्यांना समजून घ्यायचं होतं की का गेले इतके वर्ष भारतावरती हमले होत आहेत, टेररिझम गतिविधी त्या ठिकाणी पाकिस्तानकडून केले जात आहेत. तर आम्ही सगळ्या लिडरशिप्सला भेटलो, थेट प्रेसिडेंट, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उपपंतप्रधान, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर्स, तिकडचे खासदार, थिंक टँक. तर खूप लोकांना भेटण्याची संधी या निमित्ताने भेटली आणि त्यांचा देखील इंटरेस्ट होता तो. आम्ही प्रत्येक देशामध्ये 2-2 दिवस या सगळ्या लिडरशिप्सला भेटण्यासाठी दिले. आणि त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम सुरू असताना देखील त्यांना अशा या वेस्ट आफ्रिकाच्या देशांमध्ये जिथून आता जर प्रवास करायचा असेल तर 18-19 तास लागतात परत मुंबईला येण्यासाठी. तर इतके लांब हे सगळे देश आहेत, पण त्यांना एक इंटरेस्ट होता की कशा प्रकारे भारतामध्ये काही गोष्टी चालू आहेत, कशा प्रकारे या सगळ्या टेररिझमशी लढताना भारत कसा 4थी मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. तर एक मोठा वेगळा एक्सपिरियन्स होता या सगळ्या देशांच्या सगळ्या लिडरशिप्सला भेटणं, त्यांना समजावून सांगणं की ऑपरेशन सिंदूर का करावं लागलं, याच्या अगोदर किती युद्ध झाले, किती हल्ले झाले भारतावरती. प्रॉक्सी वॉर भारत, हे तुम्ही एकदम प्रॉपर सांगितलं की ह्या सगळ्या टेररिस्ट अटॅक्स जे होत आहेत ह्या प्रॉक्सी वॉर. थेट पाकिस्तानकडे तेवढा क्षमता नाही आहे भारताशी लढण्यासाठी, तर प्रॉक्सी वॉरच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी टू डिस्टेबलाइज, भारताला डिस्टेबलाइज करण्यासाठी या सगळ्या मुंबईत आपण बघितलं 26/11 प्रॉक्सी वॉर झाला, 26/11 झाला, तुमचा सिरियल ब्लास्ट झाला मुंबईने सगळ्यात जास्त त्या अतिरेकी कारवायांची किंमत मोजली. पण मग श्रीकांतजी, जसं आपण सांगत होतो भारत देश म्हणून जेव्हा आपण आपली तिथे बाजू मांडत होतो, पाकिस्तानने सुद्धा जागतिक स्तरावरती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं की भारताकडनं हे प्रोव्होकेशन होतं, भारताने आमच्या सिव्हिलियन एरियाजवरती हल्ले केले, भारताने आमच्या सुरुवात केली, कुरापत भारताने काढली. आणि अनेक त्यांची आपण व्हिज्युअल्स बघितले जिथे आलेली होती की इंडिया वॉज प्रोव्होकिंग तिथलं टेन्शन, असं त्यांनी जागतिक स्तरावरती मांडण्याचा प्रयत्न केला. फॉल्स प्रोपगेंडा ब्रेक करण्यासाठी, बस्ट करण्यासाठी आम्ही सगळे गेलो होतो.
जेव्हा दोन राष्ट्राचे लोक भेटतात तेव्हा खूप गोष्टी डिटेलमध्ये चर्चा होती. तर त्याही लोकांना काही असा फॉल्स प्रोपगंडा केला होता की भारत हा कशा प्रकारे ॲग्रेसर आहे, नेहमीच हा इनिशिएट घेत असतो. तर ह्या सगळ्या आम्ही जाऊन तिथे पाकिस्ताननी तो फॉल्स प्रोपगंडा क्रिएट केला होता की कशा प्रकारे पाकिस्तान हा ॲग्रेसर आहे. भारताने नेहमी शांतीची भूमिका घेतली आहे, पीस टॉक्सची भूमिका घेतली आहे. डायलॉग्स नेहमी कसे भारताने केले. आपले 2 प्रधानमंत्री कशा प्रकारे पाकिस्तानमध्ये गेले, तिथे जाऊन भेटले, तिथे वेगवेगळे डिक्लेरेशन साईन केले. लाहोर डिक्लेरेशन फॉर एक्झाम्पल असेल, अटल बिहारी वाजपेयी जेव्हा गेले होते त्याच्यानंतर लगेच कारगिल घडलं. प्रत्येक वेळेस जेव्हा आता आपण आपले प्रधानमंत्री जेव्हा गेले त्यानंतर लगेच मुंबई हल्ला झाला. तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण टॉक्स इनिशिएट केले, डायलॉग इनिशिएट केला, तर बॅकस्टॅबिंग करण्याचं काम पाकिस्ताननी केलं. प्रत्येक वेळ हल्ला करण्याचं काम पाकिस्ताननी केलं, सीज फायर व्हायोलेशन करण्याचं काम पाकिस्ताननी केलं. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पटवून देऊन एव्हिडन्ससह सिरीज वाईज, डेट वाईज ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यासाठी आम्हाला खूप वेळ मिळाला तिथे आणि त्यांना समजण्यासाठी देखील खूप वेळ मिळाला. अच्छा, पण तुम्हाला विचारलं कारण हे देश जे त्रयस्थ देश आहेत, न्यूट्रल आपण म्हणू शकतो एक प्रकारे, त्यांनी तुम्हाला विचारलं का प्रश्न? कारण पाकिस्तानने बाजू म्हणणं वेगळं की तुम्ही असं करता आहात का, किंवा भारताकडनं असं काय होतंय का, असे काय प्रश्न तिकडे विचारले गेले? आम्हाला वेगवेगळे प्रश्न जे आहेत हे विचारले गेले. या अनुषंगाने देखील विचारले गेले की हे जे अतिरेकी हल्ले होत आहेत त्याच्यामागे नक्की पाकिस्तान आहे का कोण आहे. तर त्यांना आम्ही सगळं सांगितलं की जेव्हा जॉईंट इन्व्हेस्टिगेशन झाले, आम्ही पाकिस्तानच्या जे टेररिस्टनी ट्रेनिंग घेतलेली आहे पाकिस्तानच्या या सगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्समधून, जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तोयबा असेल, TRF असेल, त्यानंतर हिजबुल मुजाहिदीन असेल, हे एव्हिडन्सेस आहेत बोललो आणि हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि US आणि UN त्यांना लिस्टेड टेररिस्ट घोषित केलेलं आहे पाकिस्तानच्या सगळ्या टेररिस्टला. आणि ते एकदम फ्रीली पाकिस्तानमध्ये फिरत असतात, आर्मीबरोबर त्यांना बघितलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आम्ही पुरावा त्यांना दिला, सादर केला, तेव्हा त्यांना देखील वाटलं की बाबा हे जे होतं हे पाकिस्तानकडून होतं आहे. म्हणूनच त्याच्यातल्या 2 देशांनी, सियरा लिओना, लायबेरियानी, त्यांच्या पार्लमेंटमध्ये मौन देखील बाळगलं, मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व केलं. खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि कंडेम केलं, निंदा केली. जो हे सगळं जसं 22 एप्रिलला जे पहलगामवरती हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध देखील त्यांनी पार्लमेंटमध्ये केला.